नमस्कार विद्यार्थी मित्रो, अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये तुमचं स्वागत करतो। आज आपण युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग यामध्ये जो पॉइंट बनणार आहोत त्याचं नाव आहे स्ट्रेस अँड स्ट्रेन। ओके, सो व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस अँड व्हॉट इज मीन बाय स्ट्रेन? ताण आणि तणाव। ओके, या टॉपिक मध्ये आपण फक्त इलास्टिक बॉडीचा स्टडी करायचा आहे। फॉर एक्झाम्पल रबरला आपण ओढतोय, याचा अर्थ आपण काय करतो, रबरवरती स्ट्रेस अप्लाय करतो आणि त्या रबरवरती जर आपण स्ट्रेस अप्लाय केला तर ते रबर काय होणार आहे, ताणणार आहे, म्हणजे त्या रबरमध्ये काय प्रोड्यूस होणार आहे, स्ट्रेन प्रोड्यूस होणार आहे। समजते? म्हणजे एखाद्या इलास्टिक बॉडीवरती तुम्ही फोर्स अप्लाय करताय म्हणजेच काय अप्लाय करताय, स्ट्रेस, आणि त्या अप्लाय केलेल्या स्ट्रेसमुळे त्या बॉडीमध्ये काय प्रोड्यूस होतो, स्ट्रेन। जितका जास्त स्ट्रेस तितका जास्त स्ट्रेन। आपण या व्हिडिओमध्ये फक्त स्ट्रेस म्हणजे काय आणि स्ट्रेसचे काही टाइप्स आहेत ते आपण बघायचं आहे। सो फर्स्ट टाइप इज स्ट्रेस। व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस? तर स्ट्रेसचा बेसिक फॉर्म्युला काय हे लक्षात ठेवा, आणि त्या फॉर्म्युलावरून स्ट्रेसची डेफिनेशन आणि स्ट्रेसचं युनिट लिहायचं आहे। सो फॉर्म्युला काय असणार आहे स्ट्रेसचा? स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। हा फॉर्म्युला always remember, stress is equal to force upon area. Stress is equal to force upon area. आता हा जो फोर्स आहे तो कुठला फोर्स असणार आहे? या टॉपिक मध्ये दोनच फोर्सेस आहेत, एक म्हणजे एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स आणि दुसरा काय असणार आहे, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स। तुम्ही याला कोणताही फोर्स म्हणू शकता। काय? स्ट्रेस इज डिफाइंड ॲज द रेशियो ऑफ एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया। हा एक आहे एरिया। ओके, डेफिनेशन काय असणार बघा, स्ट्रेसची डेफिनेशन, स्ट्रेस इज डिफाइंड as the ratio of external deforming force to the cross sectional area फोर्स आणि एरिया दोघांचा रेशिओ म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया। जितका जास्त फोर्स अप्लाय कराल तितका एरिया काय होणार आहे, कमी होणार आहे। ओके, समजते का? बघा, समजा हा एक स्पंज आहे, स्पंज काय इलास्टिक बॉडी आहे आणि या इलास्टिक बॉडीवरती तुम्ही जर का या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला तर काय होणार आहे, या स्पंजचा एरिया काय होणार आहे, या स्पंजचा एरिया कमी होणार। स्पंज काय होईल, कॉम्प्रेस होईल ना, म्हणजे एरिया काय होणार आहे, कमी होणार आहे। म्हणजे फोर्स अप्लाय केला नव्हता तेव्हा एरिया जास्त होता, फोर्स अप्लाय केला एरिया कमी झाला। म्हणजे जितका जास्त फोर्स तितका एरिया काय असणार आहे, कमी। हा रेशो काय असणार म्हणजे स्ट्रेस असणार आहे। स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स अप्लाइड ऑन ए बॉडी। जितका जास्त फोर्स अप्लाय कराल तितका एरिया काय होणार आहे, कमी होणार आहे। किंवा रबरचं जर एक्झाम्पल घेतला तर रबर बेसिकली कोणत्या शेपचे असते, सिलेंड्रिकल ही रबर आहे। ओके, फोर्स अप्लाय केलेली आहे तेव्हा या रबरचा काय असणार आहे, हा क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे। ओके, एरिया हा रेडियस आहे, ओके, हा डायमीटर असणार आहे, एरिया पाय असणार आहे। आता या रबरला काय करतो, इकडे फोर्स लावतो, असा फोर्स अप्लाय करतो रबरला। काय होईल, रबरचा शेप चेंज होणार नाही आहे पण रबर शेप काय होईल, लेंथ चेंज होईल। मग जशी लेंथ चेंज होईल ना तसे रबर तुम्हाला कशी दिसणार आहे, रबर तुम्हाला अशी दिसणार आहे। लेंथ चेंज झाल्यामुळं काय झालेलं आहे, या रबरचा एरिया काय झाला, कमी झाला। जितका जास्त फोर्स अप्लाय करा तितकी लेंथ जास्त वाढणार आहे, एरिया काय होणार आहे, कमी होणार आहे। समजते? फोर्स जितका जास्त एरिया कमी, दोघांचा रेशिओ म्हणजे काय असणार आहे, स्ट्रेस। समजते? हा स्ट्रेसचा फॉर्म्युलावरून स्ट्रेसची डेफिनेशन आणि याच फॉर्म्युलावरून आपण काय करणार आहोत, आता स्ट्रेसचं युनिट करायचं आहे। ओके, सो व्हॉट इज द युनिट ऑफ स्ट्रेस? काय असणार आहे फॉर्म्युला, काय बघा, फोर्स अपॉन एरिया। तर फोर्स युनिट काय आपल्याला माहिती आहे, काय आहे, न्यूटन। फोर्स युनिट काय आहे, न्यूटन डिवाइडेड बाय एरिया। तर एरिया साठी काय असणार आहे, मीटर
स्क्वेअर. सिम्बॉल मध्ये कसं लिहिणार आपण न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज दी एसआय युनिट. हे काय असणार आहे असणार आहे एसआय युनिट ऑफ स्ट्रेस. एसआय युनिट ऑफ स्ट्रेस. आणि हेच स्ट्रेस युनिट सीजीएस मध्ये काय असणार आहे सीजीएस मध्ये न्यूटनचं सीजीएस काय होईल डाइन. बरोबर ना न्यूटनचं सीजीएस काय असणार आहे डाइन आणि मीटरचं सीजीएस काय होईल सेंटीमीटर. सेंटीमीटर स्क्वेअर. सिम्बॉल मध्ये कसं देणार आहे असं देणार डायनस सिम्बॉल काय डायनस अपॉन सेंटीमीटर स्क्वेअर. दिस इज द सीजीएस युनिट. सीजीएस युनिट समजतंय. स्ट्रेस म्हणजे काय स्ट्रेसचा फॉर्म्युला स्ट्रेसची डेफिनेशन स्ट्रेसचं युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज द एसआय युनिट ऑफ स्ट्रेस. डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज द सीजीएस युनिट ऑफ स्ट्रेस. हे झालं बेसिक व्हॉट इज मीन बाय स्ट्रेस. आता याच्या पुढे आपण बघणार आहोत स्ट्रेसचे काही टाइप्स. सो नेक्स्ट टायटल इज टाइप्स ऑफ स्ट्रेस. टाइप्स ऑफ स्ट्रेस. आणि लक्षात ठेवा स्ट्रेस जिथे पुढे वर्ड आला की समजायचं काय असणार आहे फोर्स अपॉन एरिया. जिथे कुठे स्ट्रेस आहे तिथे काय असणार आहे फोर्स अपॉन एरिया. स्ट्रेस म्हणजे काय फोर्स अपॉन एरिया. सो नेक्स्ट टायटल इज टाइप्स ऑफ स्ट्रेस. टाइप्स ऑफ स्ट्रेस. स्ट्रेसचे काही टाइप्स आहेत एकूण 3 टाइप आहेत. फर्स्ट टाइप इज नोन ॲज लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. लक्षात ठेवा फर्स्ट टाइप ऑफ स्ट्रेस इज लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. सेकंड टाइप इज नोन ॲज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. And third type is known as shearing stress. Shearing किंवा shear stress. Shearing stress. Longitudinal stress वर आपण असे म्हणतो टेन्साइल स्ट्रेस. काही ठिकाणी टेन्साइल स्ट्रेस देखील म्हणतात. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय टेन्साइल स्ट्रेस. बघा स्ट्रेस मीन्स व्हॉट स्ट्रेस मीन्स फोर्स अपॉन एरिया. Stress is the form of force. Force acting on the body per unit area म्हणजे काय स्ट्रेस. आणि या स्ट्रेसचे जे 3 टाइप्स आहेत म्हणजे तिघांमध्ये कॉमन काय असणार आहे फोर्स अपॉन एरिया. हे तिन्ही पण काय फोर्सेस टाइप्स आहेत. स्ट्रेस टाइप म्हणजे काय फोर्सेस टाइप्स असणार आहे. यामध्ये फोर्स अपॉन एरिया आहे कॉमन असणार आहे. ओके मग लक्षात कसं ठेवायचं आहे की आता कोणत्या स्ट्रेसला आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणायचा आहे कोणत्या स्ट्रेसला आपण व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस म्हणायचा आहे आणि कोणत्या स्ट्रेसला आपण शिअरिंग स्ट्रेस म्हणायचा आहे. हे मी शॉर्टकट सांगतो मला. समजा ही बॉडी आहे कोणती समजा ही रबर आहे. रबर ओके रबरवर तुम्ही काय करताय स्ट्रेस अप्लाय करताय. असं रबरवर ताणताय म्हणजे काय करताय स्ट्रेस अप्लाय करताय. ओके आता हा जो टाइप ऑफ स्ट्रेस आहे त्याला आपण क्लिअर म्हणण्यासाठी काय म्हणतो स्ट्रेस म्हणतो. स्ट्रेस. आता या स्ट्रेसमुळे काय होणार आहे रबरचा शेप बदलणार आहे का नाही. काय होणार रबरची लेंथ बदलणार आहे. ज्या स्ट्रेसमुळे बॉडीची लेंथ चेंज होत असेल तर त्या स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. बघा टायटलमध्ये इथे काय म्हणतात बघा लॉन्जिट्युडिनल एल फर्स्ट लेटर काय एल. एल म्हणजे काय लेंथ. ज्या स्ट्रेसमुळे बॉडीची लेंथ चेंज होत असेल तर त्या स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. पुढे काय बघा ज्या स्ट्रेसमुळे बॉडीचा व्हॉल्यूम चेंज होत असेल तर त्या टाइप ऑफ स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. व्हॉल्यूम ओके. आणि ज्या स्ट्रेसमुळे बॉडीचा शेप चेंज होत असेल शेप चेंज तर त्या टाइप ऑफ स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे शिअर स्ट्रेस किंवा शिअरिंग स्ट्रेस. रबरला फोडताय म्हणजे काय करताय रबरवरती स्ट्रेस अप्लाय करताय आणि या स्ट्रेसमुळे रबरची लेंथ चेंज होते. लेंथ चेंज झाली की त्या टाइप ऑफ स्ट्रेसला आपण काय म्हणणार आहोत लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. ओके समजा हा बलून आहे. हा बलून आहे. ओके या बलूनचं व्हॉल्यूम काहीतरी आहे V ओरिजिनल व्हॉल्यूम. आणि या बलूनवरती तुम्ही काय करताय चारी बाजूनी युनिफॉर्मली काय करताय स्ट्रेस अप्लाय करताय. स्ट्रेस स्ट्रेस ओके स्ट्रेस. बलून काय इलास्टिक बॉडी ना बलून इलास्टिक बॉडी
चारी बाजूने जर का बलून तुम्ही प्रेस केला तर काय होईल, बलून कॉम्प्रेस होणार आहे, म्हणजे स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे बलूनचा ओरिजिनल व्हॉल्यूम व्ही होता तो व्ही काय होणार, कमी होणार आहे, व्हॉल्यूम काय होईल, चेंज होईल. ओके, काय होईल बाळांनो, आधीपेक्षा डीव्ही ने काय होणार आहे, कमी होणार आहे, व्हॉल्यूम डिक्रीजेस. म्हणजे इथं काय झालेलं आहे, इथं या स्ट्रेसमुळे बॉडीचा शेप बदललेला नाही आहे, बॉडीचं काय झालं, फक्त व्हॉल्यूम बदललं. ओके, व्हॉल्यूम चेंज झालं, त्या टाइप ऑफ स्ट्रेसला काय म्हणायचं आहे, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. ज्या स्ट्रेसमुळे बॉडीचं व्हॉल्यूम चेंज होत असेल तर अशा स्ट्रेसला आपण काय म्हणणार, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. समजा एक क्यूब आहे, हा एक क्यूब आहे, या क्यूबचं काहीतरी व्हॉल्यूम आहे व्ही, ओरिजिनल व्हॉल्यूम जे काहीतरी आहे व्हॉल्यूम. ओके, आणि या क्यूबवरती तुम्ही जर का या टाईपने स्ट्रेस अप्लाय केला, फोर्स म्हणजे काय, स्ट्रेस ना, स्ट्रेस अप्लाय केला, सगळीकडून समान एक समान स्ट्रेस अप्लाय केला तर काय होईल, हा क्यूब काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे, त्याचं व्हॉल्यूम काय होणार आहे, कमी कमी होणार आहे. म्हणजे या टाईप ऑफ फोर्समुळे, या टाईप ऑफ स्ट्रेसमुळे या बॉडीचं व्हॉल्यूम काय झालं, चेंज झालं, तर त्या स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. समजतंय, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. नेक्स्ट आहे शेअरिंग स्ट्रेस. शेअरिंग, एस मीन्स व्हॉट, शेप, एस मीन्स व्हॉट, शेप. समजा हा एक स्पंज आहे, हा एक स्पंज आहे, आणि या स्पंजवरती मी या डायरेक्शनने फोर्स अप्लाय केला किंवा स्ट्रेस अप्लाय केला, असं स्ट्रेस अप्लाय केला किंवा असं म्हणून असा स्ट्रेस आणि असा स्ट्रेस अप्लाय केला. आता असा स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे काय होईल माहिती का, हा स्पंज तुम्हाला असा दिसेल, असा दिसेल, समजतंय का? ओके, हा स्पंज तुम्हाला कसा दिसणार आहे, या स्ट्रेसमुळे तो स्पंज तुम्हाला असा दिसणार आहे. म्हणजे हा फोर्स लागला म्हणून हा पॉईंट इथं शिफ्ट झाला, हा पॉईंट इथं शिफ्ट झाला, हा फोर्स लागल्यामुळं हा पॉईंट म्हणून इथं शिफ्ट झाला आणि हा पॉईंट इथं शिफ्ट झाला, मग तो शेप कसा मिळणार आहे, असा शेप, असा शेप मिळणार. मग ही लेंथ जी होती, ही लेंथ तितकीच लेंथ इथं असणार आहे, लेंथ चेंज झालेली नाही आहे, साईड चेंज झालेली नाही आहे, फक्त काय चेंज झाला, शेप. ज्या स्ट्रेसमुळे बॉडीचा शेप चेंज होत असेल तर अशा टाइप ऑफ स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे, शेअरिंग स्ट्रेस. समजतंय, लॉन्जिट्युडिनल, व्हॉल्यूमेट्रिक आणि शेअरिंग स्ट्रेस. आता आपण वन बाय वन एक एक स्ट्रेसचा टाइप आपण स्टडी करूया. ओके, तर फर्स्ट जो टाइप आहे तो म्हणजे कोणता, शेअरिंग, सॉरी लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, ज्याला आपण काय म्हणणार आहोत, टेन्साइल स्ट्रेस. लक्षात येते का बघा, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय, टेन्साइल स्ट्रेस. ओके, आता फर्स्ट स्ट्रेस आपण स्टडी करायचा आहे तो म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. आता या एक्झाम्पल मध्ये या टाइप ऑफ स्ट्रेस मध्ये काय असणार बघा, म्हणजे याचा फॉर्म्युला आपल्याला काढायचा आहे. काय फॉर्म्युला असणार आहे, तर तो बघा आपण कन्सिडर करूया एक वायर, इलास्टिक वायर. ओके, ही एक वायर आहे जी की या वायरचे एक एंड आपण काय केलेलं आहे, या रिजिड सपोर्टला फिक्स केलेलं आहे. हा रिजिड सपोर्ट आहे, रिजिड सपोर्ट या रिजिड सपोर्टला फिक्स केलेलं आहे. आणि वायरची दुसरी एंड काय आहे, फ्री आहे, आणि या फ्री एंडला मी पॅन अटॅच केलेला आहे, पॅन. आणि या पॅन मध्ये आपण काय करणार, मास अटॅच करणार, मास लोड करायचं. आता या पॅन मध्ये 0 मास आहे, 0 मास असताना या वायरची लेंथ आहे ती काय असणार आहे, कॅपिटल लेंथ, ओरिजिनल लेंथ ऑफ वायर. समजतंय, तुम्ही काय करताय, लोड अटॅच करताय. लोड अटॅच केल्यामुळे काय होईल, वायरची लेंथ इन्क्रीज होणार आहे, कारण वायर काय इलास्टिक बॉडी आहे, आपण इलास्टिक बॉडी स्टडी करतोय. वायरची लेंथ काय चेंज झाली, पॅन मध्ये लोड अटॅच केला, मास अटॅच केला, 50 ग्रॅम 100 ग्रॅम 200 ग्रॅम लोड अटॅच केल्यामुळे काय झालं आहे, वायरची जी काय ओरिजिनल लेंथ होती ती काय झाली, चेंज झाली, किती ना, स्मॉल लेंथ. आता टोटल लेंथ ऑफ वायर काय असणार आहे, काय असणार आहे, कॅपिटल एल प्लस स्मॉल एल, ही झाली त्याची टोटल लेंथ ऑफ वायर. मग तुम्ही काय करताय, मास अटॅच करताय. मास अटॅच करताय म्हणजेच काय करताय, तुम्ही फोर्स अप्लाय करताय. कोणत्या फॉर्म मध्ये, वेटच्या फॉर्म मध्ये, वेट. आणि वेटचं फॉर्म्युला काय आहे, mg. वेट म्हणजे काय, mg. मास अटॅच करताय म्हणजे काय करताय, तुम्ही या वायरच्या या एंडला या डायरेक्शनने काय करताय, फोर्स अप्लाय करताय, आणि या फोर्समुळे वायरची लेंथ काय होते, चेंज होते. म्हणजेच वायरचा क्रॉस सेक्शन एरिया काय होतोय, कमी होतोय, फोर्स वाढतोय.
आणि फोर्स अपॉन एरिया म्हणजेच काय असणार आहे स्ट्रेस, बरोबर का. म्हणजे तुम्ही काय करताय स्ट्रेस अप्लाय करताय आणि या स्ट्रेस अप्लाय केल्यामुळं काय चेंज होते लेंथ. जर का लेंथ चेंज होत असेल तर या टाइप ऑफ स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. ओके, सो फॉर्म्युला फॉर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस काय असणार बघा. आता ही जी वायर आहे ही सिलेंड्रिकल शेपची वायर असणार आहे. याचा क्रॉस सेक्शनल एरिया काय असणार आहे क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे तो म्हणजे काय ए. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे एरियाचा फॉर्म्युला आहे पाय असतो. ओके, मास अटॅच केलेला आहे वेट mg. ओरिजिनल काय कॅपिटल एल, चेंज इन लेंथ काय असणार आहे स्मॉल एल. आता स्ट्रेस कोणता स्ट्रेस म्हणून लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. लेंथ चेंज झाली ना मग या स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. ओके, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू काय फॉर्म्युला असणार आपण बेसिक फॉर्म्युला काय जिथे पुढे स्ट्रेस हा वर्ड असेल ना जिथे पुढे स्ट्रेस हा वर्ड असेल तर फोर्स अपॉन एरिया. ओके, इथे काय असणार फोर्स अपॉन एरिया. ओके, पुढे हा जो फोर्स आहे तो फोर्स म्हणजे काय असणार आहे वेट आणि वेटचा फॉर्म्युला काय आहे mg. इथे काय आहे तुम्ही फोर्स ठिकाणी mg आणि अपॉन एरिया म्हणजे काय एरिया म्हणजे काय म्हणून एरिया म्हणजे असणार आहे पाय r स्क्वेअर. ओके, mg अपॉन पाय r स्क्वेअर. मस्त एवढं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया किंवा mg अपॉन पाय r स्क्वेअर हा फॉर्म्युला असणार आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेसचा. ओके, सो next type of stress is nothing but what is nothing but volumetric stress. हे समजलं ना. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस वायरचे अप्लाय करता आपण स्ट्रेस अप्लाय करताय लेंथ चेंज होते. इथं पाय काय असणार आहे कॉन्स्टंट 3.14. r काय आहे r इज द radius of that wire. m is the mass attached to that wire and g is the acceleration due to gravity mg upon pi r square. हा फॉर्म्युला असणार. आणि लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय फोर्स अपॉन एरिया ना म्हणजे याचे युनिट पण काय असणार आहे म्हणून युनिट काय असणार आहे फोर्स अपॉन एरिया म्हणजे काय न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेसचाच टाइप आहे ना स्ट्रेसचे जे युनिट असणार आहे तेच कोणाचं असणार आहे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस पण असणार आहे व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेसचं पण असणार आहे आणि शिअर स्ट्रेसचं पण असणार आहे. ओके, हा पहिला टाइप आहे. तर सेकंड टाइप काय बघा. सेकंड टाइप ऑफ स्ट्रेस is known as volumetric stress. आता याचा फॉर्म्युला काय आहे ते जरा समजून घ्या. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. ओके, इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया. एक्झाम्पल घेऊया क्यूब ही इलास्टिक बोर्ड आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे क्यूब. आणि या क्यूबला तुम्ही चारी बाजूला समान काय करताय कॉम्प्रेस करताय म्हणजे काय करताय फोर्स अप्लाय करताय त्याचे एरिया काय होतोय कमी होतो. फोर्स पर युनिट एरिया म्हणजेच काय असणार आहे स्ट्रेस. ओके, म्हणजे तुम्ही काय अप्लाय करताय स्ट्रेस अप्लाय करताय. आणि आपण हा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस म्हणजे आपण वेगळ्या भाषेमध्ये बोलू शकतोय काय प्रेशर. कॉम्प्रेस होतं म्हणजे काय करताय तुम्ही प्रेशर अप्लाय करताय ना बॉडीवरती फोर्स अप्लाय करताय म्हणजेच प्रेशर अप्लाय करताय. मी काय म्हणतो इथं डीपी काय असणार आहे डीपी म्हणजे काय चेंज इन प्रेशर. डीपी काय असणार आहे चेंज इन प्रेशर. तुम्ही डीपी अप्लाय करा प्रेशर अप्लाय करा तर काय होणार आहे या क्यूबचं व्हॉल्यूम चेंज होणार आहे. या क्यूबचं काय झालं व्हॉल्यूम चेंज झालं. आधी किती होतं व्हॉल्यूम प्रेशर अप्लाय करायच्या आधी व्हॉल्यूम होतं ओरिजिनल व्हॉल्यूम V. व्हॉल्यूम चेंज झालं किती चेंज झालं म्हणून चेंज झालं dV स्मॉल चेंज इन व्हॉल्यूम dV. मग आता जे व्हॉल्यूम आहे ते किती असणार आहे आधीच्या व्हॉल्यूममध्ये हे dV व्हॉल्यूम काय करायचं मायनस करायचं. V मायनस dV म्हणजे काय चेंज इन व्हॉल्यूम. ओके, हे असणार आहे dV. सो व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस फॉर्म्युला काय असणार आहे वी नो व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस इज इक्वल टू व्हॉट फोर्स अपॉन एरिया. हा बेसिक फॉर्म्युला आहे. जिथे कुठे स्ट्रेस आहे फोर्स अपॉन एरिया. पुढे वी नो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर प्रेशर. प्रेशर मीन्स व्हॉट प्रेशर मीन्स फोर्स पर युनिट एरिया ना. प्रेशरचा फॉर्म्युला आहे
फोर्स अपॉन एरिया. मग फोर्स म्हणजे काय येणार आहे? फोर्स म्हणजे काय येणार आहे? प्रेशर इनटू एरिया. इथे आपण काय म्हणतो? प्रेशर चेंज करतोय. इथे आपण काय लिहायचं? म्हणजे पी च्या ठिकाणी dp, चेंज इन प्रेशर इनटू एरिया म्हणजे काय? फोर्स. समजते का बघा? फोर्सचा प्रेशरचा फॉर्म्युला काय? फोर्स पर एरिया प्रेशरचा फॉर्म्युला आहे. ओके, स्ट्रेस नथिंग बट प्रेशर. मग या फॉर्म्युल्यावर आपण काय केलं? F इज इक्वल टू काय येणार आहे? चेंज इन प्रेशर इनटू एरिया. जिथे कुठं फोर्स आहे तिथे मी काय लिहितोय? dp इनटू एरिया आणि अपॉन हा एरिया ॲज इट इज. एरिया गेट कॅन्सल, काय येणार आहे? dp. Volumetric stress is nothing but force upon area, or we can say change in pressure. Volumetric stress म्हणजे काय असणार आहे? चेंज इन प्रेशर. प्रेशर चेंज केला, व्हॉल्यूम पण काय होणार आहे? चेंज होणार आहे. सच टाइप ऑफ स्ट्रेस इज कॉल्ड ॲज व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस. समजते? याचं देखील युनिट काय असणार आहे? युनिट आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कारण काय फॉर्म्युला आहे? फोर्स अपॉन एरिया. ओके, हाच फॉर्म्युला आपण पुढे एक्सटेंड केला डीपी मध्ये. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस म्हणजे काय? चेंज इन प्रेशर. ओके, लास्ट टाइप ऑफ स्ट्रेस इज नोन ॲज शियरिंग स्ट्रेस. तर शियरिंग स्ट्रेस काय? सिंपल आहे. शियरिंग, एस फॉर शेप. ज्या स्ट्रेसमुळे बॉडीचा शेप चेंज होतो त्याला आपण काय म्हणतात? शियरिंग स्ट्रेस. शियरिंग स्ट्रेस. समजा एक्सपल्जन किंवा आपण काय म्हणूया एक्झाम्पल दिला सिलेंडर. हा एक इलास्टिक बॉडी आहे ज्याचा शेप कसा असणार आहे? सिलेंड्रिकल शेप असणार आहे. इलास्टिक बॉडी आहे. ओके, आणि या इलास्टिक बॉडीवरती मी काय करतोय? या डायरेक्शन आणि या डायरेक्शन काय करतो? मी फोर्स अप्लाय करतोय म्हणजे स्ट्रेस अप्लाय करतोय. स्ट्रेस अप्लाय केल्यामुळे काय होईल? हा पॉईंट इथे शिफ्ट होणार आहे, हा पॉईंट इथे शिफ्ट होणार आहे. आणि तुम्हाला जो काय सिलेंडर आहे तो कसा दिसेल माहिती आहे का? तो सिलेंडर तुम्हाला दिसणार आहे असा. हाईट जी आहे सिलेंडरची तीच हाईट असणार आहे. व्हॉल्यूम जे आहे तेच व्हॉल्यूम असणार आहे. फक्त काय चेंज झालं? शेप. मग एखाद्या बॉडीवरती तुम्ही जरा स्ट्रेस अप्लाय केला आणि त्या अप्लाय केलेल्या स्ट्रेसमुळे बॉडीचा शेप चेंज असेल तर त्या टाइप ऑफ स्ट्रेसला आपण काय म्हणायचं आहे? शियरिंग स्ट्रेस. शियरिंग स्ट्रेस आपल्याला काय असणार आहे? शियरिंग स्ट्रेस इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. फोर्स अपॉन एरिया. युनिट काय? सेम. काय म्हणालो? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. कशामध्ये? एसआय सिस्टम मध्ये. आणि डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज द सीजीएस युनिट. सीजीएस युनिट. सो इथे पण आपण बघितलेला आहे. याच्या पुढचा पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघायचा आहे. तोपर्यंत आपण थांबूया. थँक्यू.